बघा आता याच्यात गरम पाणी घातलेलं आहे ना. हे काय आहे काय ना बाया, ते सारं दिलंय ते ते काढायचं ते कशामध्ये याला ना मी पहिलं कोमट पाण्याने धुणार आहे. मला ते वास बीस आलेला सहनच नाही. खायला तर लय भारी असते ते. लयच गरम पाणी झाले. सकाळी एवढं पाणी भरलं होतं. लयच पाणी भरलं होतं मी सकाळी यासारखं लय काय लय. त्याच्यामुळं ना थोडंसं कोमट पाणी पण टाकते याच्यात, म्हणजे त्याची घाण घेऊन सगळे जायला. कसे हे बघा याचे ना थोडं थोडं म्हणजे असं चिकट निघते. चिखल असते ना खेकड्याला, ते पाण्यातच राहते तर मग ते चिखल निघते असं. याला धुवावं लागते. निर्मळ धुतलं ना तर ते चांगलं होते. बाई माणूस खरंच किती स्वार्थी ना, स्वतःला कॅल्शियम हे टाकायसाठी कोणाचा जीव खाते बाई माणूस. खरं ना, खरं हे माझ्यासाठी चालले आमच्या नानाला. ते म्हणलेत का दम बिम लागते तुला, येणार थोडंसं तुला ताकद भेटल त्याच्यासाठी आणले. 500 रुपयाची ते. आता 500 रुपये म्हणल्यावर मग आता ते एवढं जर खर्च केला ते ना, मग मला थोडं मेहनत घेणंच लागेल ना, घ्यायची याची त्याची. त्याला चांगलं धुतले मी आता, परत एकदा धुणार आहे. धुवून असं धुवून आहे ना, हे पण देशीमध्ये टाकून देते. आधी भांडे घातले थोडं ताटभर. गरम पाणी असं थोडंसं मीठ टाकायचं याच्यात. मिठानं गरम पाणी घेतले ना त्याचं जास्त ते सगळं निघून जाते. बाई कसं दिसायला का बाई, अशा हातापाई ताव नाही त्याचे वाकडे तिकडे व्हायले. हे बघा कशी व्हायलेत ना, तुम्हाला दाखवते मी. जेव्हा काही हे नाही का, हे थोडं हालत होतं मग अशी. तेव्हा ते एक हालायला हे
मला तर हात घालू वाटना त्याच्यात. आई ग. भयानकच आहे पण खेकडे बिकडे. अजून पाणी घालून कसं धुवावं हे. मसाला केला कशाला भूक लागते. बाजरीचं पीठ घेतलं ना थोडंसं असं चोळून चोळून घेतलं. चिकट चिकट माती लागते ना याला. बघा आता ना मग नंतर दाखवून मी परत स्वच्छ धुणं झालं. गरम पाण्यात घातला पाहिजे मग तिथे